नमस्कार. आर्ट फॅक्टरी 2625 मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. मागील भागामध्ये आपण संकल्पचित्र याविषयी माहिती घेतली आणि त्याचे प्रात्यक्षिकही पाहिलं, पण त्याचं कलरिंगचं काम बाकी होतं ते आपण आज पाहणार आहोत. पण त्याआधी आपण मी मागे सांगितल्याप्रमाणे आपण ग्रेड एक्झामच्या टाइम टेबल बद्दलही बोलणार आहोत. तर या वर्षीची म्हणजे 2026 ची ग्रेड एक्झाम आहे ती एलिमेंटरीची ग्रेड एक्झाम आहे 28 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबर असे 2 दिवस असणार आहे. आणि इंटरमिजिएटची जी ग्रेड एक्झाम होणार आहे ती 29 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशी या 2 दिवसात होणार आहे. आणि हो, याची नोंदणी तारीख आहे 6 जुलै ते 10 ऑगस्ट पर्यंत तुम्ही या एक्झामसाठी फॉर्म भरू शकता. आणि जर 10 ऑगस्ट पर्यंत तुम्ही नाही भरू शकलात तर पुढे 21 तारखेपर्यंत म्हणजे 21 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला डेट वाढवून दिलेली आहे. त्यातूनही कोणी राहिले असेल तर तो 30 तारखेपर्यंत या एक्झामचा फॉर्म भरू शकतो. तर हे झाले आपले एक्झामचे टाइम टेबल. यानंतर आपण वळणार आहोत संकल्पचित्राच्या प्रात्यक्षिककडे. चला तर मग पाहूया संकल्पचित्र कलरिंग कसे करावे. संकल्पचित्रामध्ये रंगसंगती फार महत्वाची असते. मी ते शीत आणि उष्ण असे 2 रंग विरोधी रंग संगती घेऊन पेंटिंग रंगवत आहे. तर हे असे मी वॉर्म कलरच्या म्हणजे उष्ण कलरच्या शेड्स आणि शीत कलरच्या शेड्स यामध्ये हे पेंटिंग रंगवत आहे. यामध्ये एक डॉमिनन्स पॉइंट महत्वाचा असतो. डॉमिनन्स पॉइंट म्हणजे पूर्ण चित्रामध्ये चित्र पाहिल्यानंतर सुरुवातीला जिथे लक्ष जातो असा भाग. मग मी हा इथे येलो कलर वापरला आहे आणि याचे बॅलेन्स त्यामधीलच शेडमध्ये मी करत आहे. त्यानंतर बॅकग्राऊंड मी थोडी डार्क केलेली आहे कारण जे आपले फॉर्म आहेत ते उठून दिसले पाहिजे, पण बॅकग्राऊंड मधून ते पूर्ण सुट्टे नाही दिसले पाहिजेत, त्यातीलच वाटले पाहिजेत. त्यासाठी मी बॅकग्राऊंड मधला कलर थोडा फॉर्म मध्ये पण वापरला आहे, म्हणजेच आकारांमध्ये. तर हे मी असे रंगवत आहे. आणि हे आपले चित्र कंप्लीट होत आले आहे. अशा पद्धतीने तुम्ही कोणतीही रंगसंगती वापरून हे चित्र कंप्लीट करू शकता. तर हा आपला फायनल रिझल्ट. तर अशा पद्धतीने संकल्पचित्र कलरिंग करायचं असतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, यातील कोणत्याही विषयाबद्दल तुम्हाला शंका असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेचर ड्रॉइंग याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपले जे ग्रेड एक्झामचे पेपर असतात त्याचे टायमिंग आणि किती गुणाचे पेपर असतात याविषयी थोडी आपण चर्चा करणार आहे. धन्यवाद.